बराच वेळा कधी कधी लोक मॉलमध्ये जातात आणि काहीतरी खरेदी करायचं असतं आणि तिथले सेल्स पर्सन त्यांना सांगतात की ह्याच्यावरचा जो जीएसटी आहे ना तो तुम्हाला रिफंड होईल. हा सर्वात मोठा स्कॅम आहे सांगायचं झालं तर. कारण जीएसटी असा टॅक्स नाही आहे की त्याचं जनरली तुम्हाला रिफंड भेटेल. जसा की इन्कम टॅक्समध्ये जर तुमची लायबिलिटी नसेल, तुमचं तेवढं टॅक्स पेएबल येत नसेल तर तुम्हाला रिफंड भेटतो. ओके, पण जीएसटी तसा नाही आहे. जीएसटी हा आउटवर्ड सप्लायवरती असतो. बिझनेस म्हणलं त्याचं आयटीसीचं क्रेडिट भेटतं, पण ते फक्त बिझनेस म्हणलं. आपल्यासारखा जे फायनल कन्झ्युमर आहेत, जे मॉलमध्ये जाऊन काहीतरी एसी घेऊन त्यांच्या घरी जाऊन लावणार आहेत, तर त्याचा आयटीसी त्यांना भेटणार नाही, त्याचा नाही रिफंड भेटणार त्यांना. त्याच्यामुळे जर कोणी तुम्हाला फक्त एखादी गुड्स सेल करण्यासाठी, तुम्ही बिझनेसमन नाही आहात, जीएसटी रजिस्टर नाही आहे, तुम्हाला त्याचा आयटीसी भेटणार नाही आहे. आयटीसीचं कन्सेप्ट काय असते तर जेव्हा ॲज अ बिझनेसमनला लायबिलिटी पे करण्यासाठी 100 रुपये द्यायचे असतात, तर त्याने परचेसवरती जर काही टॅक्स जीएसटीचा टॅक्स भरला असेल तर तो त्याला मायनस भेटतो. ओके, तो मायनस करता येतो आणि नेट त्याला पेमेंट करता येतं. ओके, तर हे आयटीसीची कन्सेप्ट आहे, पण ती तुम्हाला लागू होत नाही जे तुम्ही फायनल कन्झ्युमर असतात. त्यामुळे मॉलमध्ये गेल्यावरती तुम्हाला कोणी म्हटलं की बाबा ह्याच्यावरचा जो आयटीसी आहे किंवा जो तुम्ही जीएसटी भरणार आहे त्याचा तुम्हाला परतावा भेटणार आहे, तर हे चुकीचं आहे. असं काही रिफंड भेटत नाही. आणि जनरली तर काही लोक आम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये म्हणतात की जीएसटीचा रिफंड द्या, तर तसंही काही होत नाही. त्याच्यामुळे फायनल कन्झ्युमर म्हणून तुम्ही काही घ्यायला गेलात, ओके, तुम्ही बिझनेसमन नाही आहात, तर तुम्हाला कोणत्याही जीएसटीचा रिफंड भेटणार नाही. जीएसटीचा रिफंड फक्त बिझनेसमनला जेव्हा ते एक्सपोर्ट करतात गुड्स किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणून एक कन्सेप्ट असते त्यामध्येच भेटतो. अदरवाईज जीएसटीचा रिफंड सहजासहजी भेटत नाही आणि ते लॉमध्ये आहेच नाही. ओके.